नमस्कार. मी ऋषिकेश आयाचित, निवृत्त निवेदक, आकाशवाणी नाशिक केंद्र. सौभाग्यवती सविता पांडुरंग कुलकर्णी ही माझी मेहुणी. स्वर्गीय शांताआई आणि स्वर्गीय सीतारामपंत देशपांडे यांची ही पंचम सुकन्या, की जी साहित्य कला व्यक्तिमत्व विकास म्हणजे साकव्याचे संस्थापक अध्यक्ष कविरत्न पांडुरंग कुलकर्णी यांची सुविद्य पत्नी नवीन मराठी शाळा नाशिक रोड इथून 31 मे 2024 रोजी सेवामुक्त होत आहे. तिची सेवापूर्ती होत आहे. खरोखरच प्रदीर्घ सेवेमधून एक आदर्श शिक्षिका म्हणून सविता निवृत्त होते आहे. प्रापंचिक जबाबदाऱ्या अतिशय उत्साहानं पार पाडतच लग्नानंतर देखील अनेक शैक्षणिक पदव्या आणि पुरस्कार सवितानं वेळोवेळी प्राप्त केलेले आहेत. हे विशेष सांगावं लागेल. घरचं काम असो किंवा शाळेचा कार्यक्रम असो, तोच उत्साह, तीच लगबग, तीच निष्ठा आणि तोच भक्तिभाव सवितानं नित्य जोपासलेला आहे. नाशिक आकाशवाणीवरती दरवर्षी शाळेचे कार्यक्रम सादर करण्यामध्ये सविताचा हिरिरीनं भाग असायचा. सगळ्या मुलांकडनं एखादी नाटिका बसवून घेऊन, समूहगीतं बसवून घेऊन त्याचं उत्तम सादरीकरण सवितानं दरवर्षी केलेलं आहे. आणि अनेक मुलांना घडवण्याचं, त्यांच्यातला कलाकार घडवण्याचं मोठं कार्य या सवितानं केलेलं आहे. खरोखरच शुक्ल पक्षातल्या चंद्रकलेप्रमाणे सवितानं हा कला आणि संस्कृती जतन करण्याचा वारसा नित्य जपलेला आहे, वृद्धिंगत केलेला आहे. सगळ्यांसाठी सगळं करता करता सवितानं अधूनमधून आपल्या तब्येतीकडं कमालीचं दुर्लक्ष देखील केलेलं आहे. हे देखील आवर्जून नमूद करावंसं वाटतं. तेव्हा आता सेवापूर्तीनंतर तिने आपल्या तब्येतीकडं अधिकाधिक लक्ष द्यावं, चांगलं आरोग्य जतन करावं, चांगलं आरोग्य कमवावं. व्यक्तीची सेवापूर्ती होत असते, कार्यमुक्ती कधीच होत नसते. तेव्हा विद्यार्थी घडवण्याचा वसा सविता अखंड काळ जपत राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. तिच्यासाठी एकच सांगावं वाटतं की नित्य घन हे पाझरावे स्वाद भरल्या अमृताचे. नित्य घन हे पाझरावे स्वाद भरल्या अमृताचे, अन तुझ्या दारी झुलावे मत्त हत्ती चंदनाचे, अन तुझ्या दारी झुलावे मत्त हत्ती चंदनाचे. नमस्कार.